श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस। तर मग विचार कसला करताय, आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा। आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। देवाच्या सर्वसाधारण मतदारसंघामध्ये एकूण 12 जागा निवडून द्यायच्या आहे। यामध्ये जे टॉप 12 मतांच्या याच्यानुसार जे मिळालेले आहेत त्यांची नावे मी या ठिकाणी जाहीर करत आहे। कुराडे ज्ञानेश्वर धोंडीभाऊ 520, सहाने उल्हास सावळेराम 452, पाडेकर किसन भीमाजी 451, गुंजाळ गणेश तबाजी 445, कुराडे राजेंद्र बबन 442, कुराडे गंगाराम बाळू 437, कुराडे प्रदीप तानाजी 436, डावखर शांताराम दगडू 426, जठार बबन धोंडीभाऊ 412, कुराडे बाळशीराम मंजाभाऊ 409, गाडवे बापू नरसू 404, निमसे गणेश यशवंत 404। यामध्ये एकूण वैध मतपत्रिका संख्या होती 887 आणि अवैध मतपत्रिकांची संख्या होती 92। दुबार नोंदलेल्या मतपत्रिकांची संख्या आहे 0। मी घोषित करतो की वरील प्रमाणे सर्व हे यथोचितरित्या निवडून आलेले आहेत। त्याचप्रमाणे पुढचा जो मतदारसंघ आहे इतर मागास प्रवर्ग, यामध्ये त्यांना एकूण 5 कॅन्डिडेट होते। त्यांना मिळालेले मतांची संख्या खालीलप्रमाणे: डोके शेखर बबन 310, भुजबळ किरण शंकर 21, भुजबळ सुरेश हनुमंत 395, वाघोले विलास दत्तात्रय 19, शिंदे संजय बबन 1। मिळालेल्या यामध्ये निवडून द्यायची संख्या आहे 1। मिळालेल्या मतांच्या संख्येचा विचार करता भुजबळ सुरेश हनुमंत मिळालेली एकूण मते आहेत 395। यामध्ये वैध मतपत्रिका संख्या होती 746, अवैध मतपत्रिका होते 233, दुबार नोंदलेल्या मतपत्रिका 0। मी घोषित करतो की भुजबळ सुरेश हनुमंत हे यथोचितरित्या निवडून आलेले आहेत। त्याचप्रमाणे पुढचा मतदारसंघ आहे भटक्या विमुक्त जाती विशेष मागास प्रवर्ग। यामध्ये तितर राहुल विलास यामध्ये मिळालेली मतांची संख्या आहे 484, भंडलकर हरिचंद्र भिवाजी मिळालेली मतांची संख्या आहे 315। यामध्ये एकूण मतांच्या संख्येचा विचार करता इतर राहुल विलास यांना मिळालेली मतांची संख्या आहे 484 आणि वैध मतपत्रिका आहेत 799, अवैध मतपत्रिका आहे 180, दुबार नोंदलेल्या मतपत्रिकांची संख्या 0 आहे। मी घोषित करतो की इतर राहुल विलास हे यथोचितरित्या निवडून आलेले आहेत। यामध्ये अविरोध निवडणूक ज्या झालेल्या आहेत त्यामध्ये महिला राखीव या मतदारसंघाची अविरोध निवडणूक झालेली असून त्यामध्ये उमेदवाराचे नाव खालीलप्रमाणे: निमसे प्रणाली मयूर आणि गाडवे सिंधुबाई ज्ञानेश्वर हे अविरोध निवडून आलेले आहेत। त्याचप्रमाणे जो रिक्त पद राहिलेला आहे या संस्थेचं अनुसूचित जाती जमाती, यामध्ये कोणत्याही कॅन्डिडेटचे उमेदवारी अर्ज नॉमिनेशन न आल्यामुळे सदरचे पद रिक्त पद राहिलेले आहे।